बाबासाहेबांची लेकरं हे मंत्रालयाच्या दिशेने आलेत। मुख्यमंत्र्याला जर स्वतःचा मुख्यमंत्री म्हणून नैतिक जबाबदारी महाराष्ट्राची सांभाळायची असेल तर त्यांनी या महाराष्ट्राचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे परभणीच्या प्रकरणातला आणि बीडच्या प्रश्नातला त्याला निकाली काढावं। परभणीपासून मुंबईपर्यंत हा निघालेला लॉंग मार्च आहे। आजच्या लॉंग मार्चचा 9वा दिवस आहे आणि आपल्यासोबत विश्वजित वाघमारे जे की पहिल्या दिवसापासून सोबत आहेत, सक्रिय सहभाग आहे। परभणी जिल्ह्यातली एक आंबेडकरी चळवळीची मुलूक मैदानी तोफ आहे। विश्वजित भाऊ, काय सांगाल आपण या मोर्चाबद्दल? हा लॉंग मार्च आमचा मुख्यमंत्र्याच्या मंत्रालयावर निघालेला आहे। जो मस्तवाल मुख्यमंत्री या महाराष्ट्राचा नैतिक गृहमंत्री म्हणून उभं राहण्याचा त्यांना अधिकार नाही। ज्या मुख्यमंत्र्यांच्या खडक गृहमंत्री खातं आहे त्या गृहमंत्री खात्यामध्ये फक्त महाराष्ट्राचे नागरिक संविधानप्रेमी नागरिकांना मारून टाकणं एवढंच काम त्याचं उरलेलं आहे। आमची माणसं मारणं, त्यांचा जीव घेणं आणि अर्ध्यापेक्षा जास्त मुलांचं करिअर खराब करायसाठी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणं हा जर अजेंडा RSSचा असेल तर तो अजेंडा आम्ही चालू देणार नाहीत। महाराष्ट्रातले तमाम आंबेडकरवादी जनता या अजेंड्याला नेस्तनाबूत केल्याशिवाय राहणार नाही। बाबासाहेबांची लेकरं हे मंत्रालयाच्या दिशेने आलेत। मुख्यमंत्र्याला जर स्वतःचा मुख्यमंत्री म्हणून नैतिक जबाबदारी महाराष्ट्राची सांभाळायची असेल तर त्यांनी या महाराष्ट्राचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे परभणीच्या प्रकरणातला आणि बीडच्या प्रश्नातला त्याला निकाली काढावं। आमच्या मुलांवरती जे खोटे गुन्हे दाखल झालेत ते वापस घ्यावे आणि ज्या दोषी पोलीसवाल्यांनी मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यू जबाबदार असलेल्या सर्व दोषी पोलीसवाल्यांवर सदोष मनुष्यवधाचा 302चा गुन्हा आणि ज्या मुलांचे आम्ही फिर्याद सगळ्या मुलांचे आम्ही अर्ज दिलेले आहेत त्यांना ज्या मुलांचे हाताला लागले, पायाला लागले, हात फ्रॅक्चर येतं अशा सगळ्या मुलांच्या फिर्याद घेऊन दोषी पोलीसवाल्यांवर 307चा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे आणि ह्या मागणीसाठी आम्ही मंत्रालयाच्या दिशेने निघालो आहोत। खरं तर RSSचा हा अजेंडा उधळून लावण्यासाठी सगळे संविधानप्रेमी परभणीपासून मुंबईपर्यंत पायी प्रवासाला आम्ही निघालेलो आहोत। आमच्या जवळपास 200 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे। आणखीन 400 किलोमीटरचा प्रवास आम्ही करणार आहोत आणि निश्चितपणानं म्हणजे आत्ता छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबादमध्ये 25,000 लोक आमच्यासोबत त्या दिवशी जुळणार आहेत आणि 27पेक्षा जास्त संघटना या लॉंग मार्चच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि या लॉंग मार्चच्या दरम्यान आपण सगळेजण निश्चितपणे पूर्ण महाराष्ट्रात पाहावं। जातीवादी मीडिया खरं तर का दाखवत नाही लॉंग मार्चला पूर्ण लाईव्ह करायला पाहिजे। ते रोज फक्त 1-5 मिनिटाची बातमी दाखवायचा आणि विषय बंद करायचा कारण की आवाज दाबण्याचं काम गृहमंत्र्याकडून टेंडर आला असेल कदाचित की लॉंग मार्चला तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट देऊ नका पूर्ण। पण संविधानप्रेमी जनता एवढी जास्त ताकदवर आहे की बाबासाहेबांचे सोशल मीडियावरती प्रेम करणारे बाबासाहेबांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या लोकांचे फॉलोअर्स जास्त आहेत। इथं असलेल्या आमच्या प्रशिक्षचे जवळपास 60-70K आहेत, इकडं असलेल्या आमच्या रोहितचे 350K 400Kच्या जवळपास आहेत आणि महाराष्ट्रभरात बाबासाहेबांच्या पेज असलेल्या लोकांचे कोट्यावधी फॉलोअर्स आहेत आणि ती लोक हा बाबासाहेबांचा विचार हा जातीवादी मीडिया जरी दाबत असला तर आम्ही सोशल मीडियावरती हा विचार महाराष्ट्रभर पोहोचत राहू आणि हे वादळ थांबणार नाही। मंत्रालयाच्या मंत्र्यांचे दरवाजे बंद करावं लागतात आणि मागून पळावं लागेल। हिंमत नसेल तर मंत्र्याजवळ मुख्यमंत्र्यामध्ये हिंमत नाहीच हे आम्हाला माहीत आहे, पण मुख्यमंत्र्यामध्ये जर थोडीशी नैतिक जबाबदारी म्हणून जर स्वतःमध्ये जर ते निर्लज्जपणा सोडून यायला तयार असतील तर मुख्यमंत्र्यांनी मोर्चाला समोर यावं आणि त्यांनी उत्तर द्यावं की सोमनाथ सूर्यवंशीच्या कस्टडीला मर्डरच्या बाबतीमध्ये तुम्ही गृहमंत्रीनं सभागृहाच्या पटलावर खोटं का बोललात। त्याचा सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू तुम्ही सांगितलं की हार्ट अटॅकनं झाला आणि रिपोर्ट आला, तिसऱ्यांदा रिपोर्ट आणला आहे की ज्याच्यामध्ये त्याच्या 24 ठिकाणी इंजुरीज आहेत आणि त्या मेजर इंजुरीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे। जर हा मृत्यूचा रिपोर्ट आलेला असताना सुद्धा गृहमंत्री सभागृहाच्या पटलावर खोटं बोलत असेल। आमच्या वच्छला मानवते यांना मारहाण झाल्याच्या नंतर मुख्यमंत्री सांगतात की ती लेडीज कॉन्स्टेबलच्या अंगावर गेली आणि प्रत्यक्षामध्ये व्हिडिओ आहेत ते म्हणल्याच्या नंतर ज्यावेळेस शिष्टमंडळ म्हणून आम्हाला बोललो त्यावेळेस मी मुख्यमंत्री हे सांगितलं की सभागृहाच्या पटलावर तुम्ही मांडलेली सगळी भूमिका चुकीची होती। त्यांनी आम्हाला खाजगी पण त्यांच्या घरातल्या बैठकीमध्ये म्हणले हो माझं चुकलं, पण ज्यांच्याकडून त्यांनी रिपोर्ट लिहून घेतला त्या पोलिसवाल्यांना काय केलं ज्यांनी तुम्हाला चुकीचं लिहून दिलं आणि म्हणून मग सभागृहात जाहीररित्या माफी मागावी मुख्यमंत्र्यांना की माझं चुकलं, मला चुकीचा रिपोर्ट दिला आणि ज्याने चुकीचा रिपोर्ट दिला त्या पोलिसवाल्यासुद्धा मी सस्पेंड करायलो असं सांगायला पाहिजे। आणि ज्या आमच्या पोराला मारल्याच्या नंतर पोरं फिट आहेत म्हणून ज्या मेडिकल ऑफिसरनं रिपोर्ट दिला त्या मेडिकल ऑफिसरला सस्पेंड करण्यात यावं कारण की बाहेर आल्याच्यानंतर पुरं फ्रॅक्चर होते आणि ज्या जेलरनं मुलांना एंट्री दिली मध्ये MCRच्या दरम्यान न्यायालयीन कोठडी जेव्हा सुनावल्या गेली त्यावेळेस न्यायालयीन कोठडीमध्ये मुलांना फिटनेस असल्यामुळं
त्या हॉस्पिटलमध्ये भरती न करता त्यांनी डायरेक्ट जेलमध्ये कोंबलं. तर ज्या जेलरनं मुलं अनफिट असताना सुद्धा जेलमध्ये घेतलं त्या जेलरला सुद्धा निलंबित करावं ही आमची मागणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय